हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा ब्लॉग आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा ब्लॉग शेअर करण्यामध्ये थोडासा लेट झालेला आहे. पण शिवमची शाळा आणि बाकी इतर सगळ्या गोष्टी मॅनेज करता एवढं पटापट जमत नाही आहे. पण जितकं जास्तीत जास्त लवकर जमेल तितकं जास्तीत जास्त लवकर मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथे भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे. पौर्णिमा झाली तशी भरपूर प्रमाणात इथे पाऊस चालू आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेससुद्धा खूप लवकर गेलेलो. खरं तर सकाळी फार लवकर आलो होतो आणि त्यावेळेस खूप जास्त प्रमाणात पाऊस चालू होता. त्यामुळे खूप कमी गर्दी होती. गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरं तर सगळ्यांना माहितीच आहे की मी बऱ्याच व्हिडिओमधून सुद्धा तुम्हाला दाखवत असते की मी ह्या 2 वर्षांपासून कारण सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पण स्वामी सेवेमध्ये जास्त आलेली आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतं की ज्यावेळेस एखादी व्यक्ती, एखादा देव आणि कोणीही एखादा प्रसंग असू शकतो जो आपल्याला आपल्या अडचणीच्या काळातनं बाहेर काढू शकतो. तर तोच आपला खूप चांगला गुरु असतो. जसं की आपले आईवडील सदोदित आपला चांगला विचार करत असतात, आपल्यासाठी चांगले आशीर्वाद देत असतात. त्यानंतर आपले गुरुजी, त्यानंतर आपल्या चांगल्या मैत्रिणी, त्यानंतर ज्या देवाला आपण मानतो तो देव जो आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीमधून आपल्याला बाहेर काढतो. तर माझ्या खूप मोठ्या काळात मला स्वामींनी साथ दिलेली आहे. त्यामुळे स्वामींना मी माझे गुरु मानते. तर इथे आम्ही दर्शनाला आले असताना इथे गणपतीचं छोटंसं मंदिर होतं, बाजूलाच आहे. तिथे दर्शन घेतलं आणि त्यानंतर स्वामींच्या दर्शनासाठी निघाले. हे मंदिर आहे आकुर्डीमध्ये. तुम्हाला जर माहीत नसेल तर याआधीसुद्धा मी याचा अगदी व्यवस्थित असा व्हिडिओ शेअर केलेला आहे. निगडी प्राधिकरणामध्ये आहे हे मंदिर, आकुर्डीमध्ये नाही तर निगडी प्राधिकरणामध्ये आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. यावरती आरतीचा टाईम, संध्याकाळची आरती, जेवणाचा टाईम, पादुका दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे आणि मंदिर अतिशय सुंदर आहे खरं तर. आणि पाऊस बघू शकताय तुम्ही, भरपूर पाऊस पडतो इथे. याआधी सुद्धा मी येथील व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. खरं तर त्या दिवशी मला असं वाटलं नव्हतं की जाऊन स्वामींचं दर्शन होऊ शकतं. पण सकाळी खूप जास्ती लवकर शिवमच्या बाबांचा फोन आला की तू आवरून ठेव आणि आपल्याला स्वामींच्या दर्शनासाठी जायचं आहे. आणि खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस अशा गोष्टी होतात ना की तुमच्या ध्यानीमणीही नसतं आणि त्या गोष्टी घडून जातात. कारण मी बऱ्याचदा मंदिरात संध्याकाळी जाते आणि शिवमचे बाबा संध्याकाळी ड्युटीवर होते. त्यामुळे मला असं वाटतं की स्वामींचं आज दर्शन होणारच नाही. पण स्वामींचं दर्शन झालं हे स्वामींच्याच मनात असावं असं वाटतं. त्यानंतर मग तिथून आम्ही स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं. तर तुम्ही ते बघू शकता, खूप सुंदर आणि भव्य अशी मूर्ती इथे आहे स्वामींची. बघू शकता सकाळी 9:15 शार्प इथे होते. आणि बाजूला स्वामींचे जे फोटो आलेले आहेत ते सगळे फोटो इथे सुद्धा आहेत. आणि स्वामींच्या पादुका खरंच खूप प्रसन्न वाटतं मला इथे गेल्यानंतर. ठराविक 2-3 मंदिरं आहेत जी माझ्यापासून जवळ आहेत. मठ आहे, तिथे मी कायम स्वरूपी जाण्याचा प्रयत्न करत असते. तर बघू शकता या पद्धतीने आहे पूर्ण मठ. आणि इथे आजूबाजूला पूर्ण स्वामींचे रूप दिलेले आहेत सगळी. आणि त्यानंतर इतर काही देव सुद्धा दिलेले आहेत. तर ते मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. त्यानंतर मी प्रदक्षिणा वगैरे घेऊन घेतल्या. त्यानंतर तुम्ही मंदिराचं कन्स्ट्रक्शन बघू शकताय. खूप खूप सुंदर आहे.
आणि कलरफुल आहे बऱ्यापैकी. आणि इथे बऱ्याच प्रमाणात स्वामी भक्तही जमलेले होते. सेवा चालू होत्या त्यांच्या सकाळच्या. त्यानंतर मंदिरात बसून मी सुद्धा मला जितकी शक्य होईल तितकी सेवा मी तिथेच करून घेतली. बघू शकता मंदिर अतिशय सुंदर आहे. आणि इथले एक विशेष गोष्ट म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला इथे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. पण शिवमच्या बाबांना जायचं होतं ऑफिसला, मग त्यामुळे आम्ही महाप्रसादासाठी थांबलो नाही. पण इथे प्रसादाची सुरुवात चालू होती. प्रसाद बनवण्याची सुरुवात चालू होती. छोटीशी रील शूट केली. ही रील तुम्हाला इंस्टाग्रामला स्नेहलता संदीप ऑफिशियल म्हणून बघायला मिळेल. तर इथे बघू शकता महाप्रसादाच्या जेवणाची तयारी चालू आहे. आणि शिवम सुद्धा अतिशय शांततेने स्वामींकडे बघून काय विचार करत होता त्यालाच माहिती. जे वरती सगळे फोटो होते ना, त्या सगळ्या फोटोंचं अतिशय सुंदर पद्धतीने निरीक्षण करत होता तो. विष्णू स्वरूपात स्वामी, महालक्ष्मी स्वरूपात स्वामी. खरं त्यानंतर अजून एक गोष्ट, प्रत्येक मंदिरात गेल्यानंतर जसं दानपेटीत पैसे टाकायचे तसं बाहेर जे असतील त्यांना यथाशक्ती आपल्याच्याने जितकं देता येईल तितकं देणं आणि ते द्यायचं असतं, हे मी शिवमला शिकवते. त्यामुळे त्याला ती सवय लागली आहे आणि ती अतिशय उत्तम आहे. त्यामुळे खरंच खूप खूप छान वाटतं. कारण मला ह्या गोष्टी त्याला परत परत सांगायची गरज पडत नाही. त्याला मंदिराची दानपेटी किंवा इतर बाहेर कुठे किंवा बाहेर कुणी असं दिसलं, आजोबा वगैरे आजी, तर तो आवर्जून बाबांकडे जातो, पैसे मागतो आणि त्यांना देतो. बऱ्याचदा मी बिस्किट पुडे कॅरी करण्याचा प्रयत्न करते, कारण सिग्नलवरती बऱ्याचदा लहान लहान मुलं दिसतात. त्यांना पैसे देण्याऐवजी खाण्याच्या काही गोष्टी देता आल्या तर अतिशय उत्तम. त्यामुळे बऱ्याचदा मी त्या गोष्टी ठेवत असते सोबत. पण मंदिरात वगैरे जाताना मी बिस्किट पुडे घेऊन गेलेले नव्हते त्यामुळे. तर इथे बऱ्याच प्रमाणात पाऊस झालेला होता, त्यामुळे मग आम्ही दर्शन वगैरे घेऊन लवकर निघालो इथून. त्यानंतर मी घरूनच जाताना पूजा वगैरे करून गेलेले होते. त्यानंतर स्वामी महाराजांचं गुरुपद कसं घ्यावं हे मला माहीत नव्हतं. मग घरी आल्यानंतर मी पूजा लाईफस्टाईल म्हणून आहेत, मी ज्यांना खूप फॉलो करते, त्यांचे व्हिडिओ बघून मी गुरु महाराजांचं गुरुपद यावेळेस म्हणजे माझ्या गुरूंचं पद मी स्वामींना ह्यावेळेस दिलं. या गोष्टीचा मला खूप आनंद होतो आहे. खरंच खूप छान वाटलं. आणि आजपासून विशेष काही सेवांना सुरुवात करणार आहे. तर स्वामी महाराज माझ्यावरती अशीच कृपा राहू द्या आणि माझे व्हिडिओ बघणाऱ्यांना सुद्धा तुमची कृपा दृष्टी दाखवा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, सगळ्यांची काळजी घ्या आणि स्वामी सेवा जितकी जमेल तितकी करत राहा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.